ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते. तर उद्या रात्री 12 वाजेपर्यंत, उद्या सकाळपासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून अगदी म्हणजे आज रात्री 12 नंतर म्हणजे पहाटे उद्या 1 वाजल्यापासून तुम्ही उद्या रात्री 12 पर्यंत ही एक वस्तू आहे ना, ती दुर्गा मातेजवळ ठेवून यायची आहे गुपचूप पद्धतीने. ज्यामुळे कठीणातील कठीण जी तुमची इच्छा असेल ती पौर्णिमेच्या आधी पूर्ण होतेच होते. हा बऱ्याच सेवकऱ्यांचा अनुभव आहे जो आज मी तुमच्याशी शेअर करत आहे. बऱ्याच जणांच्या इच्छा या उपायाने पूर्ण झालेल्या आहेत आणि तशाच तुमच्याही व्हाव्या हीच दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना देखील करते आणि उपायाला सुरुवात करते. तर काय करायचं आहे बघा, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ओटीचं सामान काय काय घ्यायचं आहे, ओटी कोणती घ्यावी, कशी घ्यावी, त्यामध्ये कोणतं साहित्य असावं. तो व्हिडिओ नक्की पहा तुम्ही पाहिला नसेल तर. आणि त्या पद्धतीने साहित्य घ्यायचं आहे ओटीचं. आणि याच सोबत आपल्याला ही एक वस्तू घ्यायची आहे की ज्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा या पूर्ण होणार आहेत. मग तुमची धनाविषयी असो, म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा हवा असेल तुम्हाला, किंवा एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल तर त्या यशासाठी, मुलांचं जर एखाद्या ठिकाणी काम होत नसेल म्हणजेच काय तर त्यांना परीक्षेत यश हवं असेल, किंवा नोकरी, व्यवसाय आणि तुमच्या जी शेती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश हवं असेल, थोडक्यात सांगायचं म्हणजे काय तर या उपायाने आपल्या घरामध्ये दाही दिशांनी पैसा, यश, मान, सन्मान, कीर्ती हे सर्व काही यायला सुरुवात होतं. तुमची कसलीही कठीणातील कठीण इच्छा असो ती बोलून तुम्हाला ही वस्तू ठेवून यायचं आहे गुपचूप. आणि हा उपाय अतिशय गुपचूप करायचा आहे. कुणीही कुणालाही, घरातल्या व्यक्तींना देखील सांगायचा नाही, तरच हा उपाय फलित होतो. शेजारील मैत्रिणींना तुम्हाला जर सांगावासा वाटला तर मी हा उपाय करणार आहे किंवा आपण दोघी बरोबर जाऊन हा उपाय करू असं सांगायचं नाही. तुम्ही केलेला उपाय तिला कळला नाही पाहिजे आणि तिनं केलेला उपाय तुम्हाला कळला नाही पाहिजे. एवढ्या गुप्त पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही आईला, मावशीला, मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करू शकता, उपाय सांगू शकता. मात्र तुमची इच्छा जी आहे आणि तुम्ही जो उपाय करणार आहात, कोणत्या वेळेत करणार आहात, हा हे अजिबात कोणालाही सांगायचं नाही. अतिशय गुपचूप पद्धतीने हा उपाय करायचा आहे. थोडक्यात काय की ही जी वस्तू आहे ती अतिशय गुप्त पद्धतीने आपल्याला करण्याची गरज आहे, तरच या उपायाचं फळ हे तुम्हाला पौर्णिमेच्या आधी दिसून येतं. पौर्णिमेच्या आधी, कोजागिरी पौर्णिमेच्या आधी इच्छा ही तुमची पूर्ण होतेच होते. तर यासाठी लागणार आहे तुम्हाला एक लाल चुनरी आणायची आहे. 150 रुपयापासून 250 रुपयापर्यंत पाहिजे अशा चांगल्या क्वालिटीची आपल्याला एक चुनरी भेटते आणि तुम्हाला कुठेही कापड दुकानामध्ये ही चुनरी भेटून जाईल. तर लालच रंगाची चुनरी आणायची आहे. सोनेरी, गोल्डन वगैरे वेगळे जे कलर असतील का नाही ते घ्यायचे नाहीत, फक्त लालच रंग हवा आहे चुनरीचा. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कुंकवासारखा याचा रंग जो आहे तो लाल असावा. आणि यासोबतच आपल्याला ओटी घेऊन जायचं आहे. ओटीमध्ये तांबूल हे असलंच पाहिजे, तांबूल अजिबात स्किप करायचं नाही. आणि बांगड्या देखील घेऊन जायचं आहे. आता घेऊन गेल्यानंतर दुर्गा मातेजवळ जायचं. प्रथम तिला हळदी कुंकू लावायचं दुर्गा मातेला, पायाला लावायचं आहे, कपाळी लावायचं आहे. आणि नंतर ज्या तुम्ही बांगड्या नेलेल्या आहेत त्या तुम्हाला दुर्गा मातेला घालायच्या आहेत. आता या कशा घालाव्या तर हातामध्ये घालण्याचा प्रयत्न करू नका, देवी दुखावली जाईल. यासाठी काय करा, एखाद्या मौलीचा धागा किंवा जे रक्षासूत्र असतं त्यामध्ये ह्या बांगड्या बांधा. 6 बांगड्या घ्यायच्या आहेत. विषम संख्येमध्ये बांगड्या घ्यायच्या नाहीत. दोन्ही हातामध्ये 6 बांगड्या, अशा पद्धतीने 1 डझन तुम्हाला बांगड्या घेऊन जायचं आहे. 6 बांगड्यांचे 2 बंडल बनवायचे आहेत. म्हणजेच काय तर 6 बांगड्या या रक्षासूत्रामध्ये बांधायच्या आहेत 2 ठिकाणी. आणि गेल्यानंतर देवीचा जो हात असतो उजवा आणि डावा, त्या हाताला बांधलं तरी देखील चालेल. हाताला बांधून देत नसतील तर तुम्हाला देवीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला या बांगड्या प्रथम ठेवायच्या आहेत. या ठेवल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे दुर्गा मातेच्या जवळ. जसं की मी तुम्हाला म्हटलं, तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा जी तुम्हाला असं वाटतंय की पूर्ण होईना झाल्या, घर घ्यायचं असेल, जमीन खरेदी करायची असेल, एखादी गाडी घ्यायची असेल, बंगला बांधायचा असेल, विहीर काढायची असेल रानामध्ये, अशी कोणतीही तुमची जी इच्छा असेल की जी तुम्हाला असं वाटतं की खूप वर्षांपासून रखडलंय काम माझं आणि ते झालं पाहिजे, अशी इच्छा व्यक्त करा.
आणि पूर्ण श्रद्धेने समर्पणाने आपल्या हातामध्ये ती लाल चुनरी घ्यायची आहे आणि देवीच्या डोक्यावरती ओढायची आहे, म्हणजे संपूर्ण देवीच्या डोक्यावरती घालायची आहे. चुनरी तशीच ठेवून यायचं नाही अजिबात. गुपचूप हा उपाय करायचा आहे आपल्याला. चुनरी तिच्या डोक्यावरती ओढवायची आहे आणि जी ओटी आहे ती ओटी देवीच्या म्हणजे आता साडी नेसवलेली जी प्रत्येक दुर्गा माता ही असते, तर देवीची ओटी भरायची आहे. ही ओटी सुद्धा तुम्हाला जर झाकता आली तर अतिशय उत्तम. ओटी भरून झाल्यानंतर गुपचूप देवीच्या पाठाखाली सारा किंवा मग त्याच्यावरती असं काहीतरी ठेवा, म्हणजे झाकली गेली पाहिजे ओटी, कुणालाही दिसली नाही पाहिजे आपली ओटी. आणि तिला ओटी भरायची आहे आणि निघून यायचं आहे. निवेदन ठेवायचं आहे की कोजागिरी पौर्णिमेपर्यंत माझी ही इच्छा पूर्ण झालीच पाहिजे, असा आग्रह आईला, माता जगदंबेला, दुर्गा मातेला करायचा आहे तिथे. आणि तिथून गुपचूप घरी निघून यायचं आहे. लक्षात ठेवा, जाताना देखील तुम्ही एकटंच पाहिजे. हा उपाय करताना देखील तुम्ही एकटंच पाहिजे. आता साहजिकच ज्या देवीची ओटी भराल तिथे ब्राह्मण वगैरे असणारच आहे, त्यामुळे त्या एका व्यक्तीला माहीत असणार आहे. मात्र हा उपाय कशासाठी करत आहात हे त्याला अजिबात सांगायचं नाही. आणि शक्यतो मी तर म्हणेन की ब्रह्ममुहूर्तावरती जाण्याचा प्रयत्न करा. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, तर 3 नंतर तर जागर, म्हणजे आमच्या इथे 3 नंतर काकड आरती वगैरे होते. सकाळचं देवीची भरपूर पूजा इथे केली जाते. सकाळची 3 वाजल्यापासून माणसं मंदिरामध्ये असतात, त्यामुळे 3च्या अगोदर जाण्याचा प्रयत्न करा. आता तुमच्या तिथे बघा की कोणत्या वेळेत माणसं कमी असतात त्या ठिकाणी, आणि हे ऑब्झर्व करा. आजच कमीत कमी व्यक्तींना विचारा, इकडे तिकडे कुणाला तरी विचारा की कोणत्या वेळेमध्ये तिथं जास्त गर्दी नसते. अशा वेळी जाऊन तुम्हाला ही जी चुनरी आहे ते गुपचूप, अगदी गुपचूप तुम्हाला दुर्गा मातेला ओढावून यायचं आहे. आणि आल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा ही झालीच पाहिजे. आतापर्यंत जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा ही करणं गरजेचंच आहे. जर तुम्ही सत्यनारायण पूजा म्हणजे चुनरी ओढवून आल्यानंतर सत्यनारायण पूजा केली तरच हा उपाय फलित होणार आहे, तरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. अन्यथा इच्छा पूर्ण होणार नाही. मी अगोदरच सांगत आहे. त्याच्यासाठी प्लीज कुणीही कमेंट अशी करू नका की मला करणं शक्य नाही, मी करू शकत नाही. जर तुम्ही करू शकत नसाल कोजागिरी पौर्णिमेला, मी तुम्हाला सांगते की जर सपोज तुम्हाला अडचण आली किंवा सुतक वगैरे आलं, विटाळ असेल तुम्हाला, तर अशा वेळी काय करा की कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी तुम्ही लांबूनच देवीला पाया पडा आणि म्हणा की पुढील पौर्णिमेच्या अगोदर मी तुझी सत्यनारायणाची पूजा घालीन असं म्हणा. मात्र तुमची इच्छा मग पूर्ण होण्यासाठी जरा वेळ लागेल, मी एवढं सुद्धा सांगते. नाहीतर उगाच नंतर तुम्ही म्हणणार की माझी इच्छा पूर्ण कशी झाली नाही. हा उपायच तसा आहे की गुपचूप पद्धतीने आपल्याला ओटी भरायची आहे आणि चुनरी ओढवून यायचं आहे. अतिशय शांत पद्धतीने आपल्याला हे कार्य करायचं आहे. आपली इच्छा बोलायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा ही घरात झालीच पाहिजे. मग तुम्ही ती ब्राह्मणाकडून वाचा किंवा स्वामी समर्थ सानिध्यात जशा प्रत्येक महिला वाचतात तशा घरच्या घरी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता. ब्राह्मणच असावा असं काही नाही, तुम्ही स्वतः देखील करू शकता. तर हा उपाय नक्की करा. तुमची इच्छा 1001% काय, पण 1,01,00,000% मी तुम्हाला सांगते की ही इच्छा पूर्ण होतेच होते. बऱ्याच भाविकांचा अनुभव आलेला आहे जो आज मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर आजची माहिती ही एवढीच होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.